हॅलो ऑल, वेलकम टू टुडे. सो आत्तापर्यंत आपण क्लास ऑब्जेक्ट काय असतं हे पाहिलेलं आहे आणि ते कसे वर्क करतात आणि प्रॅक्टिकली आपण कोडिंग करून पण त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे. सो आता आजचा जो सेशन असणार आहे याच्यामध्ये जसं आपण बोललो होतो कन्स्ट्रक्टर काय असतात, सेल्फ कीवर्ड काय असतो, तो कसा वर्क करतो आज आपण ते पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर स्वतःचा डेटा टाईप आज आपण पायथनमध्ये बनवणार आहे. सो जसं इंटिजर आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे, तर स्वतःचा डेटा टाईप कसा बनवायचा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कसे करायचे, हा आजचा टार्गेट आहे. डन. अगेन जर तुम्हाला व्हिडिओज आवडतात तर जर तुम्हाला समजत आहे तर नक्की मित्रांबरोबर शेअर करचाल आणि एज्युडेकला फॉलो करा. चलो, एन्जॉय युअर कोड. थँक्यू. Okay, so Python day 15. Yesterday we started with the class and object and काल आपण बघितलं होतं की क्लास ऑब्जेक्ट कसं वर्क करतं, का आपण ते शिकतो आणि प्रॅक्टिकली आपण त्याला कसं इम्प्लिमेंट करू शकतो. डन. Now today's focus will be in a constructor. So what is constructor? How constructor work? देन आज आपण टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर बघणार आहोत. डन. त्याच्यानंतर आज आपण स्वतःचा एक डेटा टाइप जो आहे तो पायथन मध्ये बनवणार आहे. जसं आपल्याकडे स्ट्रिंग आहे, इंटिजर आहे, फ्लोट आहे, लिस्ट आहे, तसा आज आपण स्वतःचा एक डेटा टाइप बनवणार आहे. देन लास्ट टॉपिक विच विल बी व्हॉट इज सेल्फ. सो हे जे सेल्फ आपण पास करतो ते नक्की काय आहे. डन. So starting with the constructor definition, a constructor is a special method that get called when you create a instance of an object. So constructor method is named as init, which is initialization, and it is used to initialize the attribute that is data member of an object when it is created. Done. आता ज्यांनी जावा प्रोग्रामिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी हा वाला टॉपिक थोडासा वेगळा आहे बिकॉज इन जावा जेव्हा पण तुम्ही कन्स्ट्रक्टर क्रिएट करता तर तो तुमच्या क्लासचा नेमच असतो फर्स्ट थिंग. डन. कंपल्सरी. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्टरला कॉल करता तर तुमच्याकडे ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत. बट इन पायथन वी हॅव दिस वन कन्स्ट्रक्टर विच इज इनिट. त्याचं एकच काम असणार आहे डेटाला और तुमच्या फंक्शन्सला इनिशियलाइज करायचं आणि याच्यामध्ये मेनली तीन टाईप येणार. एक आहे डिफॉल्ट, म्हणजे जसं तुम्ही आहे तसं यूज करणार. नेक्स्ट विल बी नॉन पॅरामीटराइज अँड देन वी हॅव पॅरामीटराइज. डन. सो आपण आज याच्यावरती फोकस करणार आहे, हे कसे वर्क करतात. डन. चलो. So let's say we have one class. Class name is let's say info. Done. और अपन calculator नाव देऊ. Let's create some calculator. So calculator. Done. Now in this calculator, we need at least two variable for the calculation. So def, init, and self. Done. आता मी काय केलं, मी self dot a, okay, f is remaining, self dot a will be equal to 0, initialize केलं, then self dot b equal to 0, again initialize केलं. Then we are having one function with the name of addition. Addition ला पण भेटत आहे self. आता या दोघांना पहिले मला इनपुट म्हणून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो मी काय केलं, कोड मध्ये आपण इथे युजरला इनपुट विचारतो विच इज इन इंटिजर और फ्लोट घ्यायचं असेल फ्लोट घेऊ शकतो आपण. दिस विल बी इनपुट आणि युजरला म्हणणार एंटर नंबर. डन. Second thing we are going to do, copy this one and again paste it. Done. Now addition करायचं आपण कसं करतो, सिम्पली रिटर्न करणार सेल्फ डॉट ए प्लस सेल्फ डॉट बी. डन. थोडासा गॅप. ठीक आहे. Now same thing we can do with the subtraction also. So I want to perform subtraction. Then in that case this will be sub, everything will be same, बस आपण हे चेंज करू. डन. आता हा जो कन्स्ट्रक्टर आहे, सी कन्स्ट्रक्टर कुठे तुमचा हा वाला. डन. आता या कन्स्ट्रक्टर मध्ये मी सेल्फ सोडून अजून कोणती व्हॅल्यू पास केली आहे का, त्याला म्हणणार आपण नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. डन. सो मला इथे इनिशियलाइज करायची गरज नाही. आता बघ, याला रन केलं,
ठीक आहे. मी खाली आलो आणि आपण पहिले ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो U1 इज इक्वल टू कॅल्क्युलेटर. डन. नाव युजर 1 कॅन ऍक्सेस ऍडिशन, राईट. आणि ऍडिशनला त्याने कॉल केलं. आपण इथे दिलं 25, 23, ऍडिशन इज 48. Let's say user want to perform subtraction. Then 14, let's say 90, answer will be 76. Done. So हा जो होता तो तुमचा होता non parameterized constructor. So you are not having any value over here except set. Done. आता आपण बघतोय parameters. So let me copy this one. कॉपी केलं. याच क्लासला आपण इथे पेस्ट करतोय. त्याला आपण नाव देऊया कॅल्क्युलेटर 1. इथे कॅल्क्युलेटर 1 म्हणजे तुम्ही कोड बनवताना प्रॉब्लेम नाही येणार. दिस विल बी कॅल्क्युलेटर 2. Now instead of initializing it with the 0, what we are going to do, let's say we are going to take x, you can take any variable and y. आणि आपण इथेच काय दिला x आणि y. तर आता मला हे स्टेप करायची गरज नाही. का? कारण की जेव्हा मी ह्या फंक्शनला कॉल करेल किंवा मी ऑब्जेक्टला रन करेल तर मला पहिलेच हे 2 पॅरामीटर द्यावे लागणार. लेट मी शो यू. सो हे आणि हे बंद केलं. डन. सो आता बघा जसं मी इथे कॉल केलं होतं किंवा मी ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, ऍट दॅट टाइम मला इथे कुठलाही पॅरामीटर किंवा एलिमेंट पास करायची गरज नव्हती. बट आता या केसमध्ये मला कंपल्सरी तो पास करावा लागेल. सो लेट से राईट डेटा पासिंग ऍट कंपाईल टाइम. तर आपण कॅल्क्युलेटर 2 ला कॉल केलं आणि मी काहीच पास नाही करत. यू विल बी हॅव्हिंग एरर. जसिंग टू रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट विच इज एक्स अँड वाय. जसं मी ह्याला ही व्हॅल्यू दिली 25, 23. आता डायरेक्टली ऍडिशन करणार का? त्याने कंपाईल टाइम डेटा त्याच्याकडे घेतलेला आहे. आता जर मला ऍडिशन करायची असेल आय विल कॉल ऍड फंक्शन. डन. सो आता त्या 2 नंबरचं तो ऍडिशन करेल. इफ आय वॉन्ट टू परफॉर्म सबस्ट्रॅक्शन आय विल कॉल सब आणि तो त्याचं सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करेल. डन. तर डिफरन्स काय की पहिल्या याच्यामध्ये जो काही डेटा आहे तो डेटा तुम्ही युजर कडून नंतर घेताय विच इज इन रन टाइम. अँड आपण जेव्हा इकडे डेटा घेत आहोत तो आहे कंपाईल. डन. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, हा तुमचा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. राईट डाऊन इंटरव्ह्यू क्वेश्चन. What is difference? What is difference? What is difference between method and constructor in Python? करा. ठीक आहे. What is difference between method and constructor in Python? And those who are coming from the Java, please know that की जावाचा कन्सेप्ट कन्स्ट्रक्टरचा खूप वेगळा आहे आणि याचा कन्स्ट्रक्टरचा वेगळा आहे. चलो क्लिअर आहे. बट एक कॉमन गोष्ट आहे इन जावा कन्स्ट्रक्टर अँड इन पायथन कन्स्ट्रक्टर इज दॅट जेव्हा पण तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तर तुमचा कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होतो. तो जावा मध्ये पण होतो आणि तो पायथन मध्ये पण होतो. डन. ओके. हा एक्झॅक्टली राईट. टाइप्स पण सेम आहेत. फक्त त्याच्यामध्ये तुमच्याकडे अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये जास्त ऑप्शन्स आहेत. राईट. आणि सेकंड थिंग त्याचं एक मेजर डिफरन्स आहे की क्लासचं जे नाव असतं म्हणजे जे काही असेल तेच तुमच्या कन्स्ट्रक्टरचं असतं. इथे तसं नाहीये. इथे तुमचं कन्स्ट्रक्टरचं नाव फिक्स्ड आहे. इनिशियलायझेशन. ठीक आहे. डन. चलो. नाव लेट्स क्रिएट ओन डेटा टाइप विथ द नॉलेज वी हॅव. डन. सो मला काय पाहिजे पहिले ते दाखवतो. सपोज मी काय केलं, मी प्रिंट करत आहे 1/2. डन. सो मला आन्सर येतं 0.5. मला 0.5 नको आहे. मला आन्सर येताना असं हवंय. म्हणजे मी त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज पास करेल आणि मला आन्सर येताना असं हवंय. डन. आणि ऍक्च्युली मला ह्या आन्सर बरोबर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पण करता यायला पाहिजे. सो ऑल्दो मी आता स्ट्रिंग मध्ये पास करून त्याला 1/2 प्रिंट केलेलं आहे, पण याच्यावरती मी ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे काही करू शकत नाही. तर मला एक असा डेटा टाइप बनवायचा आहे
जो फ्रॅक्शनलला हँडल करेल. ठीक आहे, म्हणजे 1/2, 2/3, 4/5, 7/8 अशा व्हॅल्यूज जो आहे तो प्रिंट पण करेल, प्लस त्याच्यावरती मी न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन पण करू शकेल. डन. चलो. So first thing we are going to do, we are going to have our class name, which is, let's say, fractional. Done. Now in fraction, we have to initialize our data. So initialize the cell, and let me take two numbers over here itself. So we are going to take numerator n and denominator b. Done. And we are initializing two things: numerator, which will be this n, and denominator, which will be this b. Done. तर ही जी काय व्हॅल्यू असेल ती असणार तुमची न्यूमरेटर, आणि ही जी काय व्हॅल्यू असेल ती असणार आहे डिनॉमिनेटर. डन. चलो, सो क्लास क्रिएटेड आहे. लेट्स यूज वन. f1 इज इक्वल टू फ्रॅक्शनल. डन. आणि मला माहित आहे की मला 1 आणि 2 पास करावं लागेल, तेव्हा जाऊन मला ते दिसेल. दिसतंय का? नाही सर. ओके, लेट मी प्रिंट इट. कदाचित प्रिंट केल्यावर दिसेल. नाही सर. ओके, का नाही दिसत आहे? आपण डेटा फक्त इनिशियलाइज केलेला आहे, तो कसा दिसणार ते सांगितलंय का? सो आपण जेव्हा हे प्रिंट स्टेटमेंट देतो, त्या प्रिंट स्टेटमेंटमध्ये डेटा कसा दिसायला पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे स्पेशल मेथड्स असतात. तर सो वन ऑफ दॅट मेथड इज स्ट्रिंग. ठीक आहे, अँड या डबल अंडरस्कोर str double underscore. Done. So again, it is a special type of method which will use to see how your data will be in your print state. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय होणार आहे, पहिली गोष्ट तुम्हाला सेल्फ भेटेल, आणि तुम्ही काय करणार, तुम्ही रिटर्न करणार डेटाला. रिटर्न आपण कसं करणार आहोत, रिटर्न इट ॲज अ दिस थिंग. सो इथे असेल सेल्फ डॉट न्यूमरेटर डिवाइड बाय, देन असेल सेल्फ डॉट डिनॉमिनेटर, आणि इथे आपण दिला एफ. डन. म्हणजे सांगतो काय झालं. नाव यू कॅन सी 1 and 2. सो होतोय काय आता इथे बघा, जेव्हा तुम्ही 1 आणि 2 इथे पास करत आहात, तर आता तुम्ही जेव्हा प्रिंट स्टेटमेंट मध्ये तुमचा डेटा पाठवताय, तर तो काय रिटर्न करणार आहे, सेल्फ डॉट न्यूमरेटर डिवाइड बाय सेल्फ डॉट डिनॉमिनेटर. तर त्याच्यामुळे 1,2 जे आहे ते कसं आलं 1/2 मध्ये. हेच तर आपलं गोल होतं. आय वॉन्टेड टू हॅव आन्सर इन अ 1/2 फॉर्मॅट. चलो, इथपर्यंत क्लिअर आहे. So that means I can create my fraction right now. So I want to create something like 3/4. So 3,4. Done. तर मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. Your F1 will be this and your F2 will be this. आता तुमच्याकडे तुमचं प्रिंट स्टेटमेंट आलेला डेटा कसा दिसला पाहिजे ते शो करत आहे. चलो, क्लिअर आहे. ओके, आता मी तुम्हाला एक एरर दाखवणार आहे. येस. सो इट इज अन स्पेशल टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. म्हणजे हा फक्त आणि फक्त यूज कुठे होणार, जर प्रिंट स्टेटमेंट मध्ये मला इन्फॉर्मेशन कशी दाखवायची ते जर करायचं असेल तर यूज होणार, दुसरीकडे यूज करू शकत नाही. जर स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये विदाउट स्ट्रिंग फॉर्मॅट स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये दाखवत स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये दाखवायचं असेल म्हणजे ऍक्च्युली येस, करंटली हे ना जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युली स्ट्रिंगच आहे. ठीक आहे, काय स्ट्रिंगच आहे. तुम्हाला दिसताना ते वाटतंय की नंबर आहे, बट इट इज अन स्ट्रिंग. डन. बट आता आपण जे करणार आहे त्याच्याने आपण या डेटाला आता ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन साठी तयार करणार आहोत. सो आता जर तुम्ही या पॉइंटला बघितलं तर इट इज अन स्ट्रिंग, ऍक्च्युली इट इज अन स्ट्रिंग. डन. बट आपण आता पुढे जे करणार आहोत त्याच्याने हे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन साठी तयार होईल. चलो, सो मला पहिले हा एरर सांगा तुम्हाला कधी आला होता, देन आपण पुढे जाऊया. सो वी स्टार्टेड विथ द F1 प्लस F2. हा एरर आलेला आहे तुम्हाला, कधी आला होता?
राईट. सो जेव्हा तुमच्याकडे लेट्स से किंवा हा एरर तुम्हाला तेव्हा पण आलेला आहे जेव्हा तुम्ही स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग वर plus- न्यूमेरिकल वाले अप्लाय Right. किंवा लिस्टचे फंक्शन अप्लाय बरोबर. तर जर मला मायनस ऑपरेटर मी यूज करतोय स्ट्रिंग मध्ये, राईट, त्या डिक्शनरी मध्ये मी मायनस और मल्टिप्लिकेशन करतोय, तर त्यावेळेस मला येतं अनसपोर्टेड ऑपरंट टाईप, राईट. सो हा आपल्या यावाल्या डेटा टाईपला पण येतोय जो की मला नको आहे. सो आपण इथे अगेन एक कन्स्ट्रक्टर यूज करणार त्यात डबल अंडरस्कोर ऍड डबल अंडरस्कोर. आता ह्या कन्स्ट्रक्टरचं काम काय की जेव्हा पण प्लस ऑपरेटर कॉल होईल तर तेव्हा करायचं काय, कळलं. आणि आता आपण जे करत आहोत त्याला आपण बोलतो मेथड ओव्हर रायडिंग. ठीक आहे. सो आपण काय करणार आहोत जो आहे सॉरी ऑपरेटर ओव्हर रायडिंग, मग मेथड ओव्हर रायडिंग. आपण काय करतोय ऑपरेटरला ओव्हरराईड करतो. ओव्हरराईड करतो म्हणजे प्लस ऑपरेटर इथे तुमचा नाही चालत आहे F1 आणि F2 साठी, बट आपण आपल्या पद्धतीने त्याला चालवणार आहोत. सो वी आर गोइंग टू रिप्लेस विथ आवर लॉजिक. ठीक आहे. ओके. सो आता बघा कसं करायचं. हे करण्यासाठी तुम्हाला अजून एक व्हेरिएबल लागेल. ठीक आहे. तर सेल्फ हा तुमचा पहिला फॅक्शन आहे, ऑदर हा तुमचा दुसरा फॅक्शन. डन. आता ऍडिशन कसं करतो आपण. सो लेट मी राईट temporary numerator will be equal to addition will be cross multiplication, right. So self dot numerator will be multiplied by other dot denominator. क्रॉस मल्टिप्लिकेशन ना, म्हणजे आपण 1 मल्टिप्लाय बाय 4 करणार, 3 मल्टिप्लाय बाय 2 करणार, देन दिस विल बी इन ब्रॅकेट आणि याचा आपण ऍडिशन करणार प्लस नेक्स्ट थिंग विल बी ऑदर dot numerator multiply by self dot denominator. डन. त्याच्याने तुम्हाला काय भेटेल न्यूमरेटर भेटेल आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय की जे दोन डिनॉमिनेटर आहेत त्यांचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन. सो टेम्पररी डिनॉमिनेटर विल बी इक्वल टू सेल्फ डॉट डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय ऑदर डॉट डिनॉमिनेटर. डन. आता हे कॅल्क्युलेशन तर झालं, पण अगेन मला काय करावं लागेल रिटर्न करावं लागेल. आणि रिटर्न आपण कसं करणार जसं मगाशी आपण केलं. सो जे काय व्हॅल्यू माझी इथे येईल दॅट विल बी टेम्पररी न्यूमरेटर आणि इथे जी व्हॅल्यू येईल ती असणार आहे टेम्पररी डिनॉमिनेटर. तर मग तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणार आणि त्याला ऍज अ स्ट्रिंग म्हणून पास करून देणार आन्सर मध्ये. डन. बघा जसं मी हे रन केलं, आता तुम्हाला परत एकदा हे रन करावं लागेल का, कारण की ह्याचा ऑलरेडी ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. तर मी जर डायरेक्टली करेल अजून नाही चालणार. डन. बऱ्याचदा मला स्टुडंट म्हणतात सर आम्ही चेंजेस केले पण नाही चालत. नाही चालणार, कारण हा तुम्ही ऑब्जेक्ट ऑलरेडी मेमरीमध्ये क्रिएट केलेला आहे. सो चेंज इट अँड नाव चेक इट. डन. ऍक्च्युली इथे काय झालं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन झालं तुमचं. 1 ने मल्टिप्लाय झालं 4 ला विच विल बी 4, 3 मल्टिप्लाय बाय 2 विच विल बी 6, 6 प्लस 4 10 and then you have 2 multiply by 4 which is 8. तुम्हाला आन्सर आलं 10 by 8. डन. चल इथपर्यंत क्लिअर आहे. आता असंच जर मला हे करायचं असेल, आय वॉन्ट टू परफॉर्म F1 मायनस F2, अगेन नॉट पॉसिबल बिकॉज मी या ऑपरेटरचा कोणताही पार्ट माझ्या क्लासमध्ये दिलेला नाही. ठीक आहे. नाव लेट्स डू दॅट. सो लेट्स कॉपी दिस वन, पेस्ट इट आणि इन्स्टेड ऑफ ऍडिशन वी आर गोइंग टू राईट सबस्ट्रॅक्शन. इथे फक्त चेंज काय होईल प्लसच्या ऐवजी मायनस. डन. आणि जसं मी हे चेंज केलं, लेट मी चेंज दिस वन अँड दिस वन अँड दिस वन. वर्क करतंय. डन. आता असे कोणते कोणते आपल्याकडे कन्स्ट्रक्टर आहेत. सो तुमच्याकडे लेट मी मल्टिप्लिकेशन आहे. सो जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल यू विल यूज MULT मल्टिप्लिकेशन. आणि जर तुम्हाला डिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला हे यूज करावं लागेल टू डिव्हिजन. सो फॉर ओनली डिव्हिजन यू हॅव दिस टू डिव्हिजन कन्स्ट्रक्टर. डन. अगेन कॅल्क्युलेशन तेच असणार सेल्फ डॉट न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय ऑदर डॉट डिनॉमिनेटर अँड दिस विल बी हियर ऑदर डॉट न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय सेल्फ डॉट डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे.
त्याची मला गरज नाही. डन. आणि सेम तुम्ही इथे डिव्हिजन मध्ये पण तेच करणार, फक्त इथे इन्स्टेड ऑफ टेकिंग दिस थिंग, लेट मी गो ओव्हर हिअर, थोडा शॉर्टकट यूज करतोय आणि मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी आपण करणार डिव्हिजन. डन. आता तुमचा एक असा क्लास रेडी आहे किंवा तुमचा एक असा डेटा टाइप रेडी आहे. सबच्या ठिकाणी परत ऍड होऊन कुठे वरती मल्टिप्लिकेशन ऍड होऊन गेलं म्हणजे सब केलं होतं ना आपण एक ऍडिशन ऍडिशन मल्टिप्लिकेशन नाही नाही, अच्छा ओके, हा ऍडिशन एक्स्ट्रा आलंय का? सब पाहिजे ओके ओके ओके, सो दिस विल बी सब and this will be minus. बरोबर. ओके. नाव आता तुमच्याकडे एक असा डेटा टाइप क्रिएटेड आहे जो और ज्याच्यावरती तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू शकता. m1 मल्टिप्लाय बाय m2 and not supported, I guess we have to write ml. कन्स्ट्रक्टरचे नाव बऱ्याचदा लक्षात ठेवताना प्रॉब्लेम. डन. अँड येस, टू डिव्हिजन लक्षात आहे कारण की ते युनिक असल्यामुळे तुम्हाला लक्षात राहत. डन. चल, क्लिअर आहे. ओके. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये क्वेश्चन असं आहे सेल्फ. ठीक आहे. तर सेल्फ म्हणजे बाकी काही नाहीये, हा F1 आहे किंवा हा F2 आहे. डन. सो व्हॉट इज सेल्फ? थिंक ऑफ अ सेल्फ ॲज अ वे फॉर अ क्लास टू रेफर इटसेल्फ. ठीक आहे. आता मला सांगा, जसं आपण काल एक युनिव्हर्सिटीमध्ये प्रोसेस डिफाईन केलेली होती. डन. आता लेट्स से कम्प्युटर ब्रांच आहे, त्या कम्प्युटर ब्रांचला त्यावाल्या प्रोसेसला फॉलो करायचं, तर तो ऍक्च्युली फॉलो करतोय म्हणजे काय करतोय, स्वतःला त्या प्रोसेसमध्ये ठेवतोय. बरोबर ना. स्वतःला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे काय करतो, स्वतः तो स्टुडंट जातो आणि त्या प्रोसेसमध्ये थांबतोय. डन. इंजिनिअरिंगचा स्टुडंट जातो त्या प्रोसेसमध्ये थांबतोय. मग सेल्फ म्हणजे काय, थिंक सेल्फ ॲज अ वे ऑफ अ क्लास टू रेफर इटसेल्फ, म्हणजे स्वतःला रेफर करायचं एक मीडियम आहे. डन. So imagine you have a blueprint for making a houses. When you actually build a house, self is like a label that tells you which specific house you are working with. म्हणजे जसं F1 झालं, F2 झालं मगाशी, तर F1 मध्ये चेंजेस केले म्हणजे F1 मध्येच होणार, ते F2 मध्ये रिफ्लेक्ट करणार नाही. आणि ते करायचं काम कोण करतो, तुमचं दिस सेल्फ. क्लिअर आहे. आता सो वेन यू have a method inside the house blueprint that say self.color is equal to blue. That means let's say माझ्या ऑब्जेक्टचं नाव आहे H1 हाऊस 1. डन. सो इथे तुमचं ऍक्च्युअली सेल्फ म्हणजे H1 आहे. H1.color is equal to blue. It means the set a color of this particular house to be blue. Each house can have its own color, size and other unique characteristics, and self help to keep track those individual details within the blueprint. Done. सो जर मी सिंपल वे मध्ये तुम्हाला सांगितलं, जर आपण ह्या F1 ला पाहिलं, फोकस ऑन दिस F1. डन. तर जसं मी ह्या F1 ला कॉल केलं, तर बेसिकली इथे या पार्ट मध्ये काय होतं, हे बघा, फोकस ऑन दिस पार्ट ओनली. ठीक आहे, दिस मच. आता जेव्हा तुम्ही F1 इज इक्वल टू केलं फ्रॅक्शन आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास केलं 1, डन. सो इनसाइड क्लास हे कसं आलं, तर F1 नावाचा एक ऑब्जेक्ट बनलेला आहे आणि जिथे जिथे तुम्हाला सेल्फ दिसतंय तो सेल्फ ऍक्च्युली काय आहे, F1 आहे. डन. त्याचा अर्थ तुम्ही काय म्हणताय, F1 इज न्यूमेरिकल इज इक्वल टू n, म्हणजे हा 1 जो आहे तो न्यूमेरिकल झाला पाहिजे. F1 डिनॉमिनेटर इज इक्वल टू d, म्हणजे हा जो 2 आहे तो डिनॉमिनेटर झाला पाहिजे. तसंच तुम्ही सेल्फ म्हणला, परत इथे सेल्फ जो आहे तो काय आला ऍक्च्युली F1. डन. म्हणजे इथे तुम्ही म्हणताय F1 डॉट न्यूमेरिकल डिवाइड बाय F1 डॉट डिनॉमिनेटर, म्हणजे ह्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यूज इथे आल्या. सेम थिंग सेल्फ आणि ऑदर, म्हणजे आता या केसमध्ये सेल्फ कोण आहे, F1, आणि ऑदर कोण आहे, F2.
कारण की 2 तुम्ही व्हॅल्यूज देणार आहात. डन. सो F1 डॉट न्यूमरिकल मल्टिप्लाय बाय F2 डॉट डिनोमिनेटर प्लस F2 डॉट डिनोमिनेटर मल्टिप्लाय बाय F1 डॉट न्यूमरेटर. डन. आणि तेच तुम्ही इथे केलं. सो बेसिकली जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करता तर जिथे जिथे तुम्ही सेल्फ लिहिलेला आहे तो कशाने रिप्लेस होतो, त्या ऑब्जेक्टच्या नावाने. डन. मग तो U1 असेल, C1 असेल, user1 असेल और एनिथिंग जे काय असेल ते तुमचा सेल्फ असणार. क्लिअर आहे. चलो समजलं सेल्फ काय. ओके.